आता बघणार आहोत या घडीच्या मोठ्या बातम्या। महाविकास आघाडीचं अंतर्गत जागा वाटप 2 सप्टेंबर पर्यंत पूर्ण होणार, तर पुढील आठवड्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक होण्याची शक्यता। जागा वाटपानंतर शरद पवार, उद्धव ठाकरे राज्याचा दौरा करणार, सूत्रांची माहिती। हर्षवर्धन पाटील आणि शरद पवार यांच्यात बैठक, पाटील इंदापुरातून लढण्यावर आग्रही, पाटील आणि पवारांची ही दुसरी भेट असल्याची माहिती। हर्षवर्धन पाटील आमच्या सोबतच राहतील, भाजप मजबूत, येत्या काळात भाजपमध्ये अनेक पक्षप्रवेश होणार, देवेंद्र फडणवीस यांचा दावा। सचिन वाझेची जामीन याचिका नव्या खंडपीठाकडे, अंतरिम जामीन मंजूर करण्याची वाझेची याचिकेतून मागणी, वाझेच्या याचिकेवर आधी निकाल राखून ठेवला होता। आरएसएस प्रमुख डॉक्टर मोहन भागवत यांच्या सुरक्षेत वाढ, मोहन भागवतांना सीआरएसएफची झेड+ सुरक्षा, केंद्रीय गृह मंत्रालयाचा निर्णय। माजी पोलीस महासंचालक संजय पांडेंविरोधात गुन्हा दाखल, संजय पांडे यांच्यासह 7 जणांविरोधात खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल, खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन पैसे उकळल्याचा आरोप। पैशांची गरज असणाऱ्या महिलांना 1500 रुपयांचं महत्त्व समजतं, लाडकी बहीण योजनेवरून टीका करणाऱ्यांना सुनेत्रा पवारांचं उत्तर। जुन्नरमध्ये सांगली पॅटर्न राबवणार असल्याचे विश्वजित कदमांचे संकेत, जुन्नर मतदारसंघासाठी सत्यशील शेरकर काँग्रेसमधून इच्छुक, तर जुन्नरच्या जागेवर शरद पवार गटाकडूनही दावा। पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 ऑगस्टला महाराष्ट्र दौऱ्यावर, वाढवण बंदराच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर।